नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं एक्झाम पॅराडाइज या ऑनलाईन युट्यूब चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही क्वेश्चन पाहणार आहोत इंग्लिशचे, जे की तलाठी एक्झाम मध्ये विचारलेले आहेत। अतिशय महत्त्वाचे क्वेश्चन आहे। 5 आपण आर्टिकल वरचे घेऊन आलेलो आहोत, 5 आपण प्रिपोजिशन वरचे घेऊन आलेलो आणि काही 10 क्वेश्चन आपण एरर बेसिस वरचे घेऊन आलेलो आहोत। अतिशय महत्त्वाचा लेक्चर आहे, त्याच्यानुसार तुमचं अतिशय नॉलेज वाढणार आहे। हा व्हिडिओ पूर्ण पहा विद्यार्थी मित्रांनो। चला तर मग वेळ न वाया घालवता चालू करूया आपल्या सेशनला। क्वेश्चन क्रमांक पहिला, फिल इन द ब्लँक्स प्रॉपरली, म्हणजे रिकामी जागा प्रॉपरली भरा। लक्ष द्या, इथं सर्वप्रथम तुम्हाला या सर्वांचे ऑप्शन खाली दिलेले आहेत इथं। ओके, तर हे ऑप्शन सर्वच 5ही क्वेश्चनला लागू होतात। ओके, चला मग क्वेश्चन क्रमांक पहिला, वी कॅनॉट एंटरटेन रिकामी जागा कंप्लेंट ऑफ दिस काइंड। मग या प्रश्नाचं उत्तर काय यायला पाहिजे? ऑप्शन क्रमांक ए आहे ए, ऑप्शन क्रमांक बी एन, ऑप्शन क्रमांक सी द आणि डी क्रमांकाचा ऑप्शन आहे नो आर्टिकल। तर इथं आर्टिकल येईल ए। ओके, त्याच्यानंतर क्वेश्चन क्रमांक दुसरा, ही सेट रिकामी जागा एक्झाम्पल बिफॉर अदर्स। त्याने काय केलं? एक एक्झाम्पल सेट केलं दुसऱ्यांसाठी। ओके, मग याचं एक एक्झाम्पलची गोष्ट करत आहे, याचा उच्चार ई पासून होत आहे, ए पासून होत आहे, हे स्वर आहे। हे जर स्वर असेल तर इथं आपण एन वापरणार। ओके, एन एक्झाम्पल। ओके, त्याच्यानंतर क्वेश्चन क्रमांक तिसरा, सागर इज बेटर ऑफ रिकामी जागा बेटर ऑफ द 2 बॉईज, अशा पद्धतीचं उदाहरण आहे। तर लक्ष द्या, इथं आहे हा कंपॅरेटिव्ह डिग्री। दोन भावामध्ये कम्पेअर म्हणजे दोन बॉईज मध्ये काय केलेलं आहे? इथं कम्पेअर केलेलं आहे। कम्पेअर केलं म्हणून इथं आपण काय वापरू शकतो? इथं आर्टिकल द वापरू शकतो। ओके, समजलं? सुपरलेटिव्ह डिग्री असेल किंवा कंपॅरेटिव्ह डिग्री असेल, त्याच्यामध्ये आपण द वापरू शकतो। त्याच्यानंतर रिकामी जागा ऑक्स इट्स ग्रास, म्हणजे बैल काय करतो? तर गवत खातो। मग एका बैलासाठी नाही म्हटलेलं आहे, तर त्याच्या संपूर्ण कॅटेगरीसाठी म्हटलेलं आहे। तर इथं आपण ए वापरणार, एन वापरणार, एन ऑक्स। ओके, ऑ पासून उच्चार होत आहे म्हणून ऑक्स वापरणार। ओके, एन ऑक्स। त्याच्यानंतर क्वेश्चन क्रमांक पाचवा, क्वेश्चन क्रमांक पाचवा आहे एव्हरेस्ट रिकामी जागा एव्हरेस्ट इज द बेस्ट, एव्हरेस्ट इज द लार्जेस्ट माउंटेन, म्हणजे एव्हरेस्ट काय? सर्वात लार्जेस्ट म्हणजे सर्वात उंच माउंटेन आहे, पर्वत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, इथं लक्ष द्या, आपल्याला वाटते एव्हरेस्ट हा एक पर्वत आहे, पर्वताच्या नावासमोर आपण आर्टिकल द वापरतो, परंतु असं चुकलेलं आहे। पर्वताच्या नावासमोर आपण कोणतंही आर्टिकल वापरत नाही। जर पर्वताची रांग दिली असेल तरच आर्टिकल आपण द वापरणार, पर्वत असेल तर नाही वापरणार। ओके, पर्वताची रांग पाहिजे। एव्हरेस्ट हा एकच पर्वत आहे म्हणून इथं आर्टिकल कोणतंही येणार नाही। ऑप्शन क्रमांक डी इथे येईल, नो आर्टिकल। विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन क्रमांक दुसरा आपण पाहणार आहोत, चूज द करेक्ट प्रिपोजिशन गिवन फ्रॉम द बिलो, म्हणजे बिलो खालची आपल्याला म्हणजे खाली रिकामी जागा दिलेली आहे, जे ऑप्शन दिलेले आहेत त्याच्यामध्ये आपल्याला करेक्ट प्रिपोजिशन टाकायचं आहे। तर मग कशा पद्धतीने टाकणार आपण? तर लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, इथं क्वेश्चन क्रमांक 6 आपण पाहणार आहोत, द रूम वॉज फिल्ड रिकामी जागा स्मोक। मग रूम काय झालेली आहे? तर फिल झालेली आहे, कशाने? तर स्मोकने। कशाने? स्मोकने झालेली आहे। मग एखाद्या वस्तूद्वारे कोणती क्रिया होत असेल तर आपण काय वापरणार? विथ वापरणार। आणि कोणत्याही व्यक्तीद्वारे जर क्रिया होत असेल तर आपण बाय वापरत असतो, परंतु इथं एखादी व्यक्ती निर्जीव वस्तू आहे, तर इथं आपण काय वापरणार? इथं वापरणार आपण विथ। ओके, आणि व्यक्तीने जर एखादी क्रिया केली असेल तर तिथं आपण बाय वापरत होतो। ओके, त्याच्यानंतर क्वेश्चन क्रमांक 7 पाहणार आहोत, सुमन स्टँड रिकामी जागा राणी। सुमन उभी आहेत कुठं? तर राणीच्या बाजूला। मग इथं ऍड बी येत नाही, तर इथे काय येईल? बिसाइड। बिसाइड, च्या बाजूला। बिसाइड म्हणजे काय होते? च्या बाजूला, बिसाइड। ओके, ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल। त्याच्यानंतर क्वेश्चन क्रमांक 8, वी कॅनॉट ट्रान्सलेट इट रिकामी जागा इंग्लिश लँग्वेज, म्हणजे एका माध्यमातून आपल्याला दुसऱ्या माध्यमात जर जायचं असेल किंवा मग आपल्याला रूपांतर करायचं असेल, एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात रूपांतर करायचं असेल तर आपण इथं इनटू वापरत असतो। विद्यार्थी मित्रांनो, आपण इन नाही वापरणार, समजलं? एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जाण्यासाठी रूपांतर करण्यासाठी आपण तिथं काय वापरणार? इनटू। क्लिअर आहे? 9व्या क्रमांकाचा क्वेश्चन, द ट्रेन
विल अराईव्ह. आता लक्ष द्या, कोणताही टायमिंग इथं दिलेला आहे 7 PM. ओके, 7 PM असा टायमिंग दिलेला आहे. कोणताही टाइम दिलेला असेल तर तिथं आपण काय वापरतो, आता हे ऍट बी वापरू शकतो किंवा मग ऑन वापरू शकतो किंवा मग इन वापरू शकतो किंवा सिन्स वापरू शकतो. हे सगळे टायमिंग साठीच वापरतो आपण, बरोबर आहे. मग लक्ष द्या, एक्झॅक्ट वेळ दिलेली असेल, ओके, एक्झॅक्ट वेळ दिलेली असेल तर ट्रेन कधी येणार आहे 7 PM ला, म्हणजे संध्याकाळच्या 7 वाजता. तर इथं आपण ऍट वापरणार. काय वापरणार? ऍट वापरणार. इन वापरायचं असेल तर त्याच्यासोबत द आर्टिकल पाहिजे, परंतु ती विशिष्ट गोष्ट होते. सिन्स असेल तर अनकॅल्क्युलेटेड टाइम सोबत आपण वापरत असतो. ऑन असेल तर एखाद्या वेळेवर होत असेल तर ऑन आपण वापरू शकतो, परंतु एक्झॅक्ट म्हणत आहे तर त्यावेळेस आपण ऍट वापरणार. क्लिअर आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन क्रमांक 10. क्वेश्चन क्रमांक 10 आता आपण पाहणार आहोत. ही वेंट टू पुसद, रिकामी जागा 10 days, म्हणजे तो 10 दिवसासाठी पुसदला गेला. मग लक्ष द्या, इथं 10 days आहे, इथं डेज दिलेला आहे आणि इथं 10 दिलेला आहे, म्हणजे कोणता तरी कॅल्क्युलेटेड टाइम आहे. कॅल्क्युलेटेड टाइम असेल तर आपण तिथं फॉर वापरणार, आणि आताच पाहिलं अनकॅल्क्युलेटेड टाइम असेल तर तिथं आपण सिन्स वापरत असतो. ओके, इन बी आपण टायमिंग साठीच वापरतो, विदिन बी टायमिंग साठीच वापरतो, परंतु कॅल्क्युलेटेड टाइम असेल तर इथं आपण काय वापरणार? फॉर वापरणार. समजलं इथपर्यंत? आता समोरचे काही एरर बेसिसवरचे क्वेश्चन असतील विद्यार्थी मित्रांनो. 10 क्वेश्चन आपण तलाठीमधून घेतलेले आहे. अतिशय महत्वाचे क्वेश्चन असतील, कारण यांचा फोकस एक तर प्रिपोजिशन झालं, आर्टिकल झालं आणि एरर बेसिस झालं, याच्यावरच जास्त आहे. म्हणून आपण हे क्वेश्चन निवडून आणलेले आहे. आपण हे सर्व क्वेश्चन एकदाच पाहणार आहोत. त्याच्यानंतर क्वेश्चन क्रमांक 3, स्पॉट द एरर. इथं तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत. पहिले ऑप्शन समजून घ्या काय आहे. ऑप्शन क्रमांक ए म्हटल्यावर ए पार्ट मध्ये गलती असेल, बी म्हटल्यावर बी पार्ट मध्ये गलती असेल, सी पार्ट म्हटल्यावर सी पार्ट मध्ये गलती असेल, आणि कोणती गलती नसेल तर इथं काय म्हटलेलं आहे? नो एरर. ओके, नो एरर द्यायचा. समजलं? तर मी अशा पद्धतीने लिहून घेतलं म्हणून इथं तुम्हाला समजणार नाही, म्हणून मी तुम्हाला सांगितलेलं आहे. पहिलेच ऑप्शन समजून घ्या. मी एकदा परत समजून सांगतो. ए म्हटल्यावर ए ऑप्शन, बी म्हटल्यावर बी मध्ये गलती असेल, सी म्हटल्यावर सी मध्ये गलती असेल, आणि गलतीच नसेल तर ऑप्शन क्रमांक डी निवडायचा. हे सर्व 10 क्वेश्चनला आपल्याला हेच म्हणजे ऑप्शन असतील. ओके, क्वेश्चन क्रमांक 11 आता पाहणार आहोत आपण. द सन इज रायझिंग इन द ईस्ट. आता लक्ष द्या, द सन याच्यामध्ये गलती आहे का? इज रायझिंग याच्यामध्ये गलती आहे का? किंवा मग इन द ईस्ट म्हणजे याच्यामध्ये गलती आहे का? आता लक्ष द्या, या गलतीला ओळखण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला व्याकरणाचे नियम माहीत असणं आवश्यक आहे. नियम जर एकदा आपल्याला क्लिअर झाले तर आपण प्रत्येक गलती ओळखू शकतो. मग पहा, द सन याच्यामध्ये तर कोणतीही गलती वाटत नाही. इज रायझिंग, मग लक्ष द्या, सर्वप्रथम हे वाक्य जर तुम्ही वाचलं तर हे समजून येईल तुम्हाला की हे त्रिकालबाधित सत्य आहे की मग वैज्ञानिक सत्य आहे. सूर्य पूर्वेकडून उगवतो म्हणजे हे अशी गोष्ट आहे की जी सत्यच आहे. मग कोणतीही गोष्ट सत्य असली तर आपण सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये दाखवत असतो, परंतु इथं इज रायझिंग आहे, इथं इज रायझिंग नाही पाहिजे. इथं गलती असेल, ऑप्शन क्रमांक बी मध्ये गलती असेल विद्यार्थी मित्रांनो. मग इथं काय काय येईल? मग द सन रायझेस इन द ईस्ट अशा पद्धतीनं पाहिजे. क्लिअर आहे? अशा पद्धतीनं आपल्याला सोडवावं लागते एरर बेसिसचे क्वेश्चन. त्याच्यानंतर 12वा क्वेश्चन, ही हॅज बीन कम्प्लिटिंग हिज वर्क इन 2 days. मग लक्ष द्या, हा वाक्य सर्वप्रथम कोणत्या टेन्सचा आहे हे समजून घ्यायचं. हे वाक्य आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचं वाक्य. ओके, ही हॅज बीन कम्प्लिटिंग हिज वर्क इन 2 days. मग याच्यामध्ये इथपर्यंत वाक्य बरोबर आहे. ही हॅज बीन कम्प्लिटिंग इथपर्यंत वाक्य बरोबर आहे. ओके, हिज वर्क इथपर्यंत वाक्यामध्ये काहीही फॉल्ट वाटत नाही, परंतु इथं लक्ष द्या, इथं डेज दिलेला आहे. आताच आपण पाहिलं होतं की कुठेही कॅल्क्युलेटेड टाइम असेल तर आपण फॉर वापरत असतो, म्हणजे 2 दिवस म्हणजे 2 दिवसापासून तो काम करत आहे. 2 दिवसापासून तो काम करत असेल तर इथं इन येणार का? नाही. इथं सिन्स किंवा फॉर पैकीच आपण वापरणार, सिन्स किंवा फॉर. लक्ष द्या, मग फॉर कुठं वापरत असतो आपण? कॅल्क्युलेटेड टाइम साठी, आणि सिन्स कधी वापरतो? अनकॅल्क्युलेटेड टाइम साठी. आता इथं लक्ष द्या, आपण 2 तास मोजू शकतो ना, 2 तास मोजू शकतो, म्हणून इथं इन येणार नाही, इथं काय येईल? फॉर येणार. इथं गलती असेल विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपल्याला सॉल्व्ह करावं लागते. त्याच्यानंतर क्वेश्चन क्रमांक 3, इफ ही प्लेज ही विल सॉरी एक मिनिट, इफ ही प्लेज विल वी वुड
विन द मॅच. आता लक्ष द्या, या वाक्यामध्ये गलतीत तुम्हाला तिथं समजून जाईल. इफ ही प्लेज वेल पाहिजे, इफ ही प्लेज वेल, एक मिनिट, इथं वेल पाहिजे, जर तो चांगला खेळला. इफ ही प्लेज वेल, इफ ही प्लेज वेल वी वुड विन द मॅच. आता लक्ष द्या, इफ ही प्लेज हे कंडिशनल सेंटेन्स आहे विद्यार्थी मित्रांनो. इथं स्पेलिंग मिस्टेक झाली होती म्हणून मी इथं विलच्या जागेवर वेल केलं. ओके, स्पेलिंग मिस्टेक झाली होती म्हणून इथं विलच्या जागेवर वेल केलेला आहे, कारण तो चांगला खेळला. मग इफ ही प्लेज वेल इथपर्यंत वाक्यामध्ये कोणतीही गलती नाही, जर तो चांगला खेळला. नंतर वी वुड विन द मॅच, वी वुड आपण मॅच जिंकल, अशा पद्धतीचे कंडिशन कुठं ना कुठं ठेवलेली असते. मग कंडिशनली सेंटेन्स असतील विद्यार्थी मित्रांनो, तर मग याच्यामध्ये लक्ष द्या, जर वाक्य इकडं सिंपल प्रेझेंट टेन्सचं असेल तर येणारं वाक्य कनेक्ट कशाने होईल, हे सिंपल प्रेझेंट टेन्सचं वाक्य. येणारं वाक्य आपल्याला कनेक्ट पाहिजे सिंपल फ्युचर मध्ये. मग हा सिंपल फ्युचर मध्ये आहे का वुड, वुड हा सिंपल फ्युचर मध्ये नाही, म्हणून इथं गलती येईल, इथं पाहिजे विल. ओके, मग हे ऑप्शन क्रमांक बी मध्ये गलती असेल विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर क्वेश्चन क्रमांक 14वा, दे हॅव बीन वर्किंग हिअर फॉर लास्ट 6 months. आता लक्ष द्या, इथं हे वाक्य आहे दे हॅव बीन वर्किंग हिअर. हे वाक्य आताच पाहिलं आपण, प्रेझेंट कंटिन्यू टेन्सचं हा वाक्य होता, हा पण वाक्य प्रेझेंट कंटिन्यू टेन्सचंच आहे. मग ही दे हॅव बीन वर्किंग हिअर फॉर लास्ट 6 months, म्हणजे इथून इथपर्यंत वाक्यामध्ये गलती नाही. दे हॅव बीन वर्किंग हिअर पर्यंत काहीही गलती नाही, वाक्य बरोबर आहे. परंतु इथं लक्ष द्या, ऑप्शन क्रमांक सी मध्ये फॉर लास्ट 6 months. आता इथं 6 months म्हटल्यावर आपण हे कॅल्क्युलेटेड टाइम आहे, इथं फॉर वापरलेला आहे, इथपर्यंत ही बरोबर आहे. फॉर वापरला, लास्ट 6 months वापरलं, हे बरोबर आहे. परंतु जिथं बी लास्ट किंवा पास्ट शब्द येईल, लास्ट किंवा पास्ट शब्द येईल, तर तिथं आर्टिकल द वापरणं आवश्यक असते. इथं द वापरावं लागेल. फॉर द लास्ट 6 months, फॉर द पास्ट 6 months, अशा पद्धतीने आपण तिथं सॉल्व्ह करत असतो. इथं या सी पार्ट मध्ये एरर असेल. क्लिअर आहे, समजत आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 15वा, इफ यू हॅड स्टडीड सिन्सिअरली यू वुड आणि हॅड स्कोर्ड मोर, अशा पद्धतीचं वाक्य आहे. हेही कंडिशनल सेंटेन्स आहे. हाही कंडिशनल सेंटेन्स असल्यामुळे लक्ष द्या कशा पद्धतीने सोडवणार. इफ यू हॅड स्टडीड, जर तुला अभ्यास केला असता. ओके, सिन्सिअरली म्हणजे प्रामाणिकपणे. यू वुड हॅड, आता लक्ष द्या, इथलं वाक्य कोणत्या टेन्समध्ये आहे, इथून इथपर्यंतचं वाक्य जे आहे हे वाक्य आहे पास्ट परफेक्ट टेन्सचं, पास्ट परफेक्ट टेन्सचं वाक्य आहे. मग येणारं वाक्य आपल्याला वुड हॅवने कनेक्ट पाहिजे. कशाने पाहिजे, इथं तर वुड आहे परंतु इथं हॅड आहे, हॅडने कनेक्ट न पाहिजे आपल्याला, इथं काय पाहिजे, हॅव पाहिजे. वुड हॅवने कनेक्ट पाहिजे. ऑप्शन क्रमांक सी मध्ये इथे गलती असेल विद्यार्थी मित्रांनो. हे कंडिशनली सेंटेन्स आपण सर्व काही पाहणार आहोत. ज्यावेळेस बी आपलं टेन्स राहील त्या टेन्सच्या भागामध्ये आपण कंडिशनली सेंटेन्स सर्व काही पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक आपण 16वा पाहणार आहोत. द टीम वॉज डिवायडेड देअर डिसिजन, म्हणजे टीम काय झालेली आहे, डिवाइड झालेली आहे, तिचे 2 भाग पडलेले आहे किंवा मग अनेक भाग पडलेले असतील. तर लक्ष द्या, ज्यावेळेस बी कोणतंही कलेक्टिव्ह नाउन असेल आणि त्याच्यामध्ये एक वाक्यता नसेल किंवा मग त्यांचे निर्णय सारखे नसतील, त्यांचा दृष्टिकोन सारखा नसेल किंवा मग त्याच्यामध्ये तफावत आढळत असेल, तर अशा वेळेस आपल्याला येणारी क्रियापद कशी पाहिजे, अनेक वचनी पाहिजे. वाक्य पाहिल्या समजून येते की इथं आपल्याला अनेक वचनी क्रियापद पाहिजे. तर इथं वाज न पाहिजे, वाज न असता इथं काय पाहिजे, वर पाहिजे. मग टीम वर डिवायडेड देअर डिसिजन, अशा पद्धतीनं पाहिजेत. ओके, ऑप्शन क्रमांक ए मध्ये गलती असेल. 17व्या क्रमांकाचा क्वेश्चन आहे, माय फादर इज गोइंग टू द स्कूल टू मीट माय प्रिन्सिपल. मग या वाक्यामध्ये लक्ष द्या, माय फादर इज, माझे फादर आहे, इज गोइंग टू द स्कूल, माझे फादर स्कूलला जात आहे. ओके, कशाला, टू मीट माय प्रिन्सिपल, माझ्या प्रिन्सिपलला भेटण्यासाठी. आता या वाक्यामध्ये कुठेही गलती नाही आहे. कारण काय आहे, स्कूल सोबत आपण द वापरत नाही. का वापरत नाही, कारण एखाद्या वेळेस लक्ष द्या, इथं द दिलेला आहे. काय म्हटलं मी, पहिले हे समजून घ्या. हे फॅक्ट जर तुम्हाला समजला तुम्हाला सोडवता येईल. चर्च झालं, टेम्पल झालं, स्कूल झालं, स्टेशन झालं, पोलीस स्टेशन, म्हणजे तर अशा ठिकाणी आपण आर्टिकल द वापरत नाही ज्यावेळेस आपण तिथं सेम पर्पज न जातो. जसं की शाळेमध्ये आपण शिकण्यासाठी जातो, परंतु या वाक्यामध्ये
फादर कशासाठी जात आहे, तर मीटिंग करण्यासाठी जात आहे, दुसऱ्यांना प्रिन्सिपलला भेटण्यासाठी जात आहे. फादर तिथे शिकण्यासाठी जात आहे का, नाही. मग इथं जर पर्पज दुसरा असेल, भेटण्याचा पर्पज दुसरा आहे, मंदिरात जाण्याचा पर्पज दुसरा असला, पोलीस स्टेशनमध्ये पर्पज दुसरा असा, तर अशा वेळेस आपण इथं आर्टिकल द वापरू शकतो, अन्यथा आपण वापरू शकत नाही. म्हणजे याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची गलती नाही. ऑप्शन क्रमांक डी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. लक्ष द्या. त्याच्यानंतर 18वा क्रमांकाचा क्वेश्चन, यू अँड आय, तू आणि मी, मस्ट अपोलोजाइज टू द टीचर फॉर अवर मिसबिहेवियर. म्हणजे तू आणि मी अपोलाइज आहे म्हणजेच माफी मागण्यासाठी, मस्ट अपोलाइज म्हणजे माफी मागू टीचरसाठी, आपल्या मिसबिहेवियर जे आपण केलं त्याच्या मिसबिहेवियरसाठी आपण त्यांना माफी मागू. मग लक्ष द्या, कुठंही गलती असेल, क्राईम केलेला असेल, आहे की नाही, तर अशा वेळेस त्या लक्ष द्या, इथं समजून घ्या पहिले. हा आहे प्रोनाउन, हा आहे प्रोनाउन, हा पण आहे प्रोनाउन. ओके. मग हा फर्स्ट पर्सन आहे, हा सेकंड पर्सन आहे. मग ज्यावेळेस बी कोणतीही गलती असेल किंवा मग आपण कोणताही क्राईम करत असेल तर त्यावेळेस स्वतःपासून सुरुवात करावी लागते. म्हणजे पहिल्या फर्स्ट पर्सन पासून तिथे सुरुवात करावी लागते. सेकंड पर्सन पासून आपण तिथे सुरुवात करणार का, नाही. फर्स्ट पर्सन पासून तिथं आपल्याला सुरुवात करावी लागते. तर मग लक्ष द्या, इथं आय पहिले पाहिजे, आय अँड यू अशा पद्धतीनं पाहिजे. ऑप्शन क्रमांक ए मध्ये गलती असेल 18व्या क्वेश्चन मध्ये. ओके. 19वा क्वेश्चन, युअर हाऊस इज मोर ब्युटिफुल दॅन माय हाऊस. आता लक्ष द्या, कधीही दोन केस मध्ये जर तुलना होत असेल तर समान केस मध्ये आपण तुलना करू शकतो. ओके. परंतु लक्ष द्या, इथं युअर हाऊस, इथं हाऊस शब्द दिला, इथंही हाऊस शब्द दिला. म्हणजे एकाच शब्दाची तुलना जर आपण, ज्यावेळेस निर्जीव वस्तू असते तर एकाच शब्दाची तुलना आपण डबल करत नाही. म्हणजे इथं माय हाऊस येणार का, नाही. इथं येईल माइन. युअर हाऊस इज मोर ब्युटिफुल दॅन माइन अशा पद्धतीने आपण वापरू शकतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक सी मध्ये इथे गलती असेल. त्याच्यानंतर 20व्या क्रमांकाचा क्वेश्चन विद्यार्थी मित्रांनो, आय हॅव अ फ्रेंड, माझ्याकडे एक फ्रेंड आहे, माझा एक फ्रेंड आहे. हुम ब्रदर, की ज्याचा ब्रदर पाहिजे. वर्क्स इन माय कंपनी, की ज्याचा ब्रदर माझ्या कंपनीमध्ये काम करतो. आता लक्ष द्या, इथं आपल्याला प्रश्न वाचल्या समजून येते की इथं हुम नाही पाहिजे, इथं हुज पाहिजे. कोणाचा भाऊ, तर हुज म्हणजे ज्याचा, ज्याची, ज्याचे. बरोबर आहे. हुम म्हणजे कोणाला, मग कोणाला भाऊ असं म्हणतो का आपण, नाही, की ज्याचा, ज्याची, ज्याचे भाऊ म्हणतो. म्हणून इथं गलती असेल, ऑप्शन क्रमांक बी मध्ये गलती असेल विद्यार्थी मित्रांनो. अशा पद्धतीनं एरर बेसिसचे क्वेश्चन आपण फाइंड करू शकतो अतिशय कमी वेळामध्ये. परंतु आपल्याला त्याची टेक्निक माहीत असणं पाहिजे. त्याच्यानंतर आपल्याला ग्रामरवर परफेक्ट पकड असली पाहिजे. ओके. जर ग्रामरवर परफेक्ट पकड करायची असेल तर आमचे तुम्ही व्हिडिओ पाहू शकता. अतिशय डीप मधले आपण एरर बेसिसचे क्वेश्चन सॉल्व्ह करत असतो. आणि त्याच पद्धतीनं नाऊनचं, जसं की तुम्हाला नाऊन एवढंच माहित असेल की प्रॉपर नाऊन कोणता आहे, कॉमन नाऊन कोणता आहे, मटेरियल नाऊन कोणता आहे, त्याच्यामधले विशिष्ट नियम तुम्हाला माहित नसतील. ओके. ते विशिष्ट नियमावरचे सर्व काही रूल्स आपण टाकलेले आहेत, टेस्ट पाहत आहे किंवा मग आता आपण हे पाहिलेलं आहे. जसं की 18व्या क्रमांकाचा क्वेश्चन हा प्रोनाऊनचा क्वेश्चन आहे, प्रोनाऊनचे विशिष्ट नियम मधला क्वेश्चन आहे. तर हे अशा पद्धतीचे व्हिडिओ आपण ऑलरेडी अपलोड केलेले आहेत, त्याच्या बेसिसवर तुम्ही जनरली सोडू शकता विद्यार्थी मित्रांनो. आता जर व्हिडिओ आवडला असेल विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला, तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन आले असेल चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण समोरच्या व्हिडिओमध्ये असेच काही क्वेश्चन घेऊन. धन्यवाद.